Destiny is not in the stars. आयुष्याची ठरलेली दिशा ताऱ्यांमध्ये नाही, It's in the spirit. आत्म्यामध्ये आहे. You know, today people believe in horoscopes आज लोक भविष्यावरती, ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवतात, and zodiac signs. राशी भविष्यावर विश्वास ठेवतात They go to fortune tellers. आणि भविष्य सांगणाऱ्यांकडे स्वतःचं भविष्य जाणून घ्यायला जातात. But these are all cheap predictions. परंतु हे सगळे तर्क स्वस्त आहेत, चीप. You don't need the stars to tell you who you are. त्याच्यासाठी तारे लागत नाही तुला सांगायला की तू कोण आहेस. You read the Bible, you will come to know who you are. बायबल वाच ना, तुला समजेल तू कोण आहेस. Look inside of you. The Holy Spirit will tell you who you are. तुझ्या आतमध्ये मग कधीतरी पवित्र आत्मा तुला सांगेल तू कोण आहेस. You don't need the stars to tell you. ताऱ्यांनी तुला सांगायची काही गरजच नाहीये तू कोण आहेस. You need the God who made the stars to lead you. ज्या देवाने तारेही निर्माण केले तो देव पाहिजे तुला मार्गदर्शन करायला. Praise God. देवाला धन्यवाद. Destiny is not written by man. आयुष्याच्या दिशा माणूस लिहित नसतो. Destiny is discovered by man through the power of the Holy Spirit. आयुष्याच्या ठरलेल्या दिशा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे मनुष्य शोधून काढतो. Amen. आमेन. So I'll give you a few points. काही मुद्दे या विषयावर मी तुम्हाला देईन. First, एक, destiny is not in the stars. आयुष्याची ठरलेली दिशा ताऱ्यांमध्ये नाहीये, It's through the Holy Spirit. ती पवित्र आत्म्याद्वारे कळते. Destiny is not something you invent, आयुष्याच्या ठरलेल्या दिशांचा निर्माण तुम्ही नाही करत or you don't discover by just wandering here and there. आणि इकडे तिकडे उगीच भटकंती करत आयुष्याच्या दिशा सापडत पण नाहीत बरं का. Hoping for something to be seen in the इकडे sky. तिकडे भटकत राहायचं आणि आशा ठेवायची कधीतरी आकाशात आकाशवाणी होईल, असं होत नसतं ते. Or discovering it through horoscopes. नाही तर काहीतरी राशी भविष्य बघू त्यातनं आपल्याला कळेल, नाही. It's all written. ते सगळं लिखित आहे, त्याला फोकस पाहिजे. It is written by the Spirit of God. ते सगळं देवाच्या आत्म्याने लिहिलेलं आहे, शोधून काढा. It is written before you were born. तुझा जन्मही होण्या अगोदर ते लिहिलेलं आहे. It is written in the books of God. देवाच्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे. It's like a divine GPS system. आणि दैवी जीपीएस असल्यासारखा हा प्रकार आहे. Your GPS is already programmed in heaven. तसं तुझा जीपीएस स्वर्गात ठरलेला आहे. Destiny is not crafted by chance. आयुष्याच्या ठरलेल्या दिशा योगायोगाने रचलेल्या It is नसतात, called by God. त्या देवाने पाचारलेल्या असतात. हालेलुया. It's called by God. त्या देवाने पाचारलेल्या असतात. Second, दोन, destiny is revealed by the Spirit of God, not by your reasons. आयुष्याची ठरलेली दिशा, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा तुझ्या तर्कवितर्काने तुला कळणार नाहीये, तर ती देवाने रचलेली आहे. So destiny is not something that the mind will figure it out. तर आयुष्याची ठरलेली दिशा आपल्या मनांना कळणार नाहीये. It is something that the Holy Spirit must reveal to us. पवित्र आत्म्यानेच ती आपल्याला प्रगट करायला हवी आहे आणि पवित्र आत्माच ती आपल्याला प्रगट करणार आहे. Because human logic has limits. कारण मानवी लॉजिकला मर्यादा आहे. It can go to the ends of the earth, but it cannot reach heaven. मानवी लॉजिक आणि तर्क पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाईल, पण तिथून वर स्वर्गात नाही जात. But the Spirit of God knows the depth of God's plan for us. पण देवाच्या आत्म्याला मात्र देवाने आपल्यासाठी ज्या योजना केल्या आहेत त्या अगदी खोल ठाऊक आहेत. When God speaks to you, देव जेव्हा तुझ्याशी बोलतो, रात्रीच्या प्रहरी म्हण, प्रार्थनेला बसल्यावर म्हण, listen to Him. ऐक ना जरा That देवाचं. is your divine destiny. तीच तुझी ठरलेली दैवी दिशा आहे. When the Holy Spirit comes upon you, आणि पवित्र आत्मा जेव्हा तुझ्यावर येतो, you simply take over the assignment given to you from heaven. मग तू सिम्पली स्वर्गातनं तुला दिलेली कामगिरी घ्यायची आणि करायची. There's no discussion to be done on that. It's done. And it doesn't happen because when the Holy Spirit comes upon you, आणि पवित्र आत्मा जेव्हा तुझ्यावर येतो ना, you start walking in your destiny. तू चालायलाच लागतो तुझ्या संकल्पात, कारण आत्मा तुला सांगूनच देतो. Third point. 3, Destiny is fought for, not fallen into. आयुष्याच्या दिशेसाठी झगडलं गेलं पाहिजे, त्यात पडायला नकोय. Just because you are handed over the destiny doesn't mean it will be easy. तुला आता तुझ्या आयुष्याची दिशा देवाने देऊन टाकलेली आहे, तुला ती कळलेली पण आहे.
तर ते सोपं जाणार आहे असं समजू नको, कारण हे काम सोपं नाहीच आहे. But you have to fight it back. तुला झगडे करावे लागतील. God will stand by you. देव तुझ्या बाजूने उभा He will राहील. give you the strength. देव तुला ताकद He will देईल. give you the power. देव तुला सामर्थ्य He will देईल. give you the money. देव तुला पैसाही देईल. Today, आज to build this church, हे चर्च बांधायला Jesus gave me the power. येशूंनी मला सामर्थ्य He दिलं. gave me the anointing. येशूंनी मला अभिषेक दिला. He gave me the backing. येशूंनी मला पाठिंबा दिला. He gave me the people. येशूंनी मला लोक दिले. He gave me the money येशूंनी मला पैसा दिला. to build this church. हे चर्च असंच आलेलं नाहीये. इट स्टँड्स ऑन हिज ब्लड अँड आवर ब्लड. हे Paul- चर्च येशूंच्या रक्तावर आणि येशूंनंतर आमच्या दोघांच्या रक्तावर उभं आहे. God will give you immediately. देव तुला लगेच देईल. But the devil will not allow it to come easily to पण you. सैतान तुझ्या हातात ते सोप्या रीतीनं पडू देणार नाही. You have to stand by faith, विश्वासाने तू उभं राहायला पाहिजे claim it, आणि मागायचं fight ते. for the promises of त्या God. देवाच्या अभिवचनांसाठी झगडायचं. You have to fight for the promises of लढा God. करायचा देवाच्या अभिवचनांसाठी की दे बाप्पा तुझ्या वचनात तू असं लिहिलंय आणि मला असं हवंय. Why healing does not come to everyone? का आरोग्य सगळ्यांना मिळत Not नाही? because Jesus doesn't want to heal, का सगळे बरे होत नाहीत? येशूंना बरं करायचं नाही लोकांना म्हणून नव्हे. but there is a conflict behind every promise of God. देवाने दिलेल्या प्रत्येक अभिवचनामागे झगडा करावा लागतो बेटा. ते असं पदरी पडत नाही. People think destiny means it's all royal. लोकांना असं वाटतं, बिलियर लोकांना असं वाटतं की आयुष्याची ठरलेली दिशा, कॉलिंग वगैरे म्हणजे एकदम रॉयल असतं, शाही No, असतं. for Jesus, his destiny was the cross. येशूंसाठी त्यांची ठरलेली दिशा होती वधस्तंभ. Every shining thing is not the destiny of God. प्रत्येक चमकणारी गोष्ट म्हणजे देवाकडनं आलेले संकल्प नसतात रे. Every glory is not the destiny of God. सगळं वैभव देवाच्या दिशेतलं नसतं रे. Every success is not the destiny of God. प्रत्येक आलेलं यश म्हणजे देवाने माझ्यासाठी हीच दिशा निवडली असं नसतं ते. ठरलेल्या दिशेत त्रास असतात. But don't give up. पण हार नका मानू. Just because you have trouble, don't give up. केवळ तुला त्रास होत आहेत म्हणून हार मानायची नसते. ते सगळं जमा हिशोबात घेऊनच चालायचं. Fourth point. चौथा मुद्दा, Destiny unfolds through relationship, not your rituals and traditions. ठरलेल्या दिशा देवाची नातं बांधून प्रगट होतात. रूढी, प्रथा, परंपरा पाळून नाही. Every day, रोज as you see God, जसं तुम्ही देवाला शोधा, as you sing, जसं देवाची गाणी गाल, as you praise, प्रार्थना कराल, स्तुती कराल, He will reveal the राबा destiny. शंदो, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा तो तुला प्रगट करेल. Forget about whether you have food or not, whether you have clothes or not. बाकी सगळं विसरून जायचं त्यावेळेला की मला खायला मिळणार आहे का, माझ्याकडे Job कपडे or आहेत का, not, promotion नोकरी or आहे not. का, प्रमोशन मिळणार आहे These का? all will come. हे सगळं मिळणार. You get into your destiny, all this will तू come. तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत ये, तुला हे बाकीचं सगळं मिळेल. Get close to the one who holds your future. ज्याच्या हातात तुझं भविष्य आहे त्याच्या जवळ ये ना. Get close to the one who has a destiny written for you. ज्याने तुझ्या आयुष्याची दिशा लिहून ठेवली आहे त्याच्या जवळ ये ना. बाकीच्यांच्या काय जवळ चाललास? Destiny is always beautiful. आयुष्याच्या दिशा सुंदर असतात बेटा. आयुष्याच्या दिशा सुंदर असतात. त्रास भले होतो पण सुंदर And खूप as असतात. you walk intimately with Him, आणि जसं तुम्ही देवाच्या जवळ चालत राहाल He will reveal about today, about tomorrow, about day after tomorrow. तो तुला टप्प्याटप्प्याने आजच्या विषयी, उद्याविषयी, परवाविषयी सांगत जाईल. Destiny will not run away from you. आयुष्याची तुझी ठरलेली दिशा कुठे पळून जात नाहीये. You may run away from the तू destiny. पळून जात असशील म्हणून उशीर होत असेल पण तो नकार नाहीये. Destiny will follow you wherever you go. आयुष्याची दिशा तुझी ठरलेली, तुझ्या मागे तू कुठेही जा, येणार. देश सोडून जा तिथे येईल. You don't need a sign from the stars. काय ताऱ्यांकडनं काय कसली चिन्ह पाहिजे तुला? You need a word from the Spirit of God. देवाच्या आत्म्याकडनं एक शब्द हवाय तुला. Just one word. एक शब्द देवाच्या आत्म्याकडनं हवाय बास. Fifth आणि मी point. करणार. पाचवा मुद्दा, Destiny is not natural blessings or success. आयुष्याची ठरलेली दिशा नैसर्गिक आशीर्वाद आणि नैसर्गिक यश फक्त नाहीये. असं All काही सांगत riches नाही. doesn't mean you are walking in your divine destiny. तुला सगळं यश आहे, धनसंपत्ती आहे, हे आहे ते आहे, याचा अर्थ असा नाहीये की तू तुझ्या ठरलेल्या दिशेतच चालतोयस. All celebration of the earth is not the approval of heaven. पृथ्वीवरचं सगळं साजरीकरण आणि आनंदोत्सव स्वर्गातूनच मान्य होऊन आलंय असं नाहीये. You can have money, you can have name and fame, तुमच्याकडे पैसा असेल, नाव, लौकिक, इज्जत सगळं असेल and still be out of the assignment of God. आणि तरी तुम्ही देवाच्या कामगिरीपासून लांब असाल. You can sit on the
earthly throne तुम्ही जगिक सिंहासनावर बसलेली असाल and may be rejected by heaven. पण स्वर्गाने तुम्हाला नाकारलेलं असेल तर You can build kingdoms, but you can still lose your soul. तुम्ही राज्य बांधू शकता पण जीव गमवू शकता. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.